नमस्कार. चला आज आपण अशा 3 मूलभूत गोष्टींबद्दल बोलूया, ज्यांच्याशिवाय आपलं आयुष्य किंबहुना पृथ्वीवरचं जीवनच शक्य नाही. निसर्गाने दिलेल्या या 3 देणग्या म्हणजे हवा, पाणी आणि जमीन. नैसर्गिक संसाधने हा शब्द ऐकायला कदाचित मोठा वाटेल, पण याचा अर्थ अगदी सोपा आहे. निसर्ग आपल्याला जगण्यासाठी जे काही देतो ना, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे नैसर्गिक संसाधने. आणि खरं तर याच गोष्टी आपल्या अस्तित्वाचा पाया आहेत. आणि ह्या सगळ्या संसाधनांमध्ये 3 गोष्टी तर सगळ्यात महत्त्वाच्या आहेत: हवा, पाणी आणि जमीन. विचार करा, अगदी लहान किड्यापासून ते मोठ्यातल्या मोठ्या प्राण्यांपर्यंत प्रत्येक सजीव ह्याच 3 घटकांवर अवलंबून आहे. म्हणूनच आपण यांना जीवनाचे 3 मूलभूत स्तंभ म्हणतो. तर मग आजच्या या विश्लेषणात आपण काय काय बघणार आहोत? आधी आपण जीवनाच्या या 3 स्तंभांबद्दल बोलू. मग हवा, पाणी आणि जमीन या प्रत्येकाला आपण जवळून समजून घेऊ. त्यांचं महत्त्व काय, आपण त्यांचा वापर कसा करतो आणि त्यांना आज कुठले धोके आहेत हेही पाहू. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांचं संरक्षण का आणि कसं करायचं यावरही बोलू. चला तर मग सुरू करूया. आपला पहिला स्तंभ आहे हवा. हवा म्हणजे जणू काही आपल्या पृथ्वीचा श्वास आहे आणि आपल्या सभोवतालची एक अशी अदृश्य ढाल जी दिसत नाही पण आपलं सतत रक्षण करते. विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हवा म्हणजे आपल्या पृथ्वीच्या भोवती असलेल्या वातावरणातल्या वेगवेगळ्या वायूंचे एक मिश्रण. ती आपल्याला दिसत नाही हे खरंय, पण तिच्याशिवाय आपण एक क्षणही जगू शकत नाही हेही तितकंच खरंय. आता ही गंमत बघा, या हवेत नक्की काय काय असतं? यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे तब्बल 78% नायट्रोजनचा आहे, जो झाडांच्या वाढीसाठी खूप महत्वाचा असतो. आणि मग येतो 21% ऑक्सिजन, आपला प्राणवायू, ज्याच्यावर आपला प्रत्येक श्वास चालतो. काय कमाल संतुलन आहे बघा निसर्गाचं. आपल्या पृथ्वीभोवतीचं हे वातावरण आहे ना, ते म्हणजे एखाद्या कांद्यासारखं आहे. त्याला अनेक थर आहेत. आपण ज्या थरात राहतो तो म्हणजे तपांबर. पाऊस, ढग, वादळं, हवामानाचे सगळे खेळ इथेच चालतात. त्याच्या वरचा थर आहे स्थितांबर, जिथे आपला बॉडीगार्ड म्हणजे ओझोनचा थर आहे. आणि मग पुढे दलांबर, आयानांबर आणि बाह्यांबर, जे आपल्याला अंतराळापासून वाचवतात. बरं, हवा इतकी महत्वाची का आहे? अहो, सगळ्यात पहिलं म्हणजे श्वास. प्रत्येक सजीव श्वासासाठी हवेवरच अवलंबून आहे. झाडं, वनस्पती हवेतला कार्बन डायऑक्साईड वापरून स्वतःचं अन्न बनवतात. हवा आपल्या पृथ्वीचं तापमान नियंत्रणात ठेवते. इतकंच काय, आपण जे बोलतोय तो आवाजसुद्धा हवेमुळेच एकमेकांपर्यंत पोचतो. पण आज हीच जीवन देणारी हवा धोक्यात आली आहे. गाड्यांमधून, कारखान्यांमधून निघणारा धूर, आपण जो कचरा जाळतो, या सगळ्यामुळे हवा प्रचंड प्रदूषित होतीये. आणि याचे परिणाम खूप गंभीर आहेत. दम्यासारखे आजार वाढतायत, ॲसिड रेन होतोय आणि ग्लोबल वॉर्मिंगचा धोका तर आपल्या डोळ्यासमोर आहेच. चला, आता वळूया आपल्या दुसऱ्या स्तंभाकडे, पाणी. पाण्याला आपण जीवन म्हणतो आणि ते काही उगाच नाही, कारण पाण्याचा प्रत्येक थेंब खरंच खूप महत्वाचा आहे. पाणी म्हणजे काय? विज्ञानात आपण शिकलोय H2O, हायड्रोजन आणि ऑक्सिजन या 2 घटकांपासून बनलेले एक साधंसं पण अत्यंत शक्तिशाली असं संयोग. याच्याशिवाय जीवनाची कल्पनाच अशक्य आहे. आता हे आकडे जरा नीट बघा, धक्का बसेल. आपल्या पृथ्वीचा 71% भाग पाण्याने भरलेला आहे, हे खरंय. पण त्यातलं तब्बल 97% पाणी हे समुद्रातलं खारं पाणी आहे. म्हणजे आपल्या वापरासाठी जे गोडं पाणी आहे ते फक्त 3%. पण थांबा, खरी आश्चर्याची गोष्ट तर पुढे आहे. या 3% गोड्या पाण्यापैकी सुद्धा बहुतेक पाणी बर्फाच्या रूपात गोठलेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्यांच्या वापरासाठी, पिण्यासाठी, शेतीसाठी, उद्योगांसाठी पृथ्वीवरच्या एकूण पाण्यापैकी 1%पेक्षाही कमी पाणी उपलब्ध आहे. विचार करा, फक्त 1%पेक्षा कमी. किती मौल्यवान आहे हा प्रत्येक थेंब. आपण रोज पाणी कशासाठी वापरतो? पिण्यापासून ते अंघोळीपर्यंत, स्वयंपाकापासून ते स्वच्छतेपर्यंत. यादी मोठी आहे. आपली शेती, आपले उद्योगधंदे सगळं काही पाण्यावरच तर चालतं. पण या बेसुमार वापरामुळे होतंय काय? जमिनीखालची पाण्याची पातळी खाली जातेय आणि दुष्काळ, पाणी टंचाई यांसारख्या समस्या आपल्यासमोर वासून उभ्या आहेत. पण निसर्गाची एक कमाल सिस्टीम आहे जी पाणी परत शुद्ध करून आपल्याला देते. ते म्हणजे जलचक्र. समुद्राच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात आणि मग पावसाच्या रूपात तेच पाणी पुन्हा जमिनीवर येतं. ही एक अखंड चालणारी सुंदर प्रक्रिया आहे. आणि आता आपला तिसरा आणि शेवटचा स्तंभ,
जमीन. म्हणजे ती जागा ज्यावर आपण चालतो, राहतो, आपलं घर, आपला निवारा. जमीन म्हणजे फक्त माती नाही. जमीन म्हणजे पृथ्वीचा तो घन पृष्ठभाग ज्यात आपली शेती येते, आपल्याला ऑक्सिजन देणारी जंगलं येतात आणि आपली घरं आणि शहरं सुद्धा येतात. आणि ही जमीन सगळीकडे सारखी नसते बरं का. जसं इथे दिसतंय, मातीचे वेगवेगळे प्रकार आहेत. आपल्या महाराष्ट्रातली काळी कसदार माती कापसासाठी एकदम बेस्ट असते. तर नद्यांच्या किनाऱ्यावरची गाळाची माती धान्य पिकवण्यासाठी खूप सुपीक असते. प्रत्येक मातीचं आपलं एक वैशिष्ट्य आहे. जमीन आपल्यासाठी काय काय करते? हो, सगळंच तर करते. आपण अन्न पिकवण्यासाठी तिचा वापर करतो, राहण्यासाठी घरं बांधतो, उद्योग उभारतो आणि जमिनीच्या पोटातून सोनं, चांदी, लोखंड अशी कितीतरी खनिजं काढतो. खरं तर आपल्या सगळ्या विकासाचा पायाच जमीन आहे. पण आपल्याच काही चुकांमुळे जमिनीची गुणवत्ता म्हणजे तिचा कस कमी होतोय. रासायनिक खतांचा अतिरेकी वापर, बेसुमार जंगलतोड आणि त्यामुळे होणारी जमिनीची धूप, या सगळ्यामुळे जमिनीची सुपीकता कमी होतीये. आणि याचा सरळ सरळ परिणाम आपल्या अन्न उत्पादनावर होतोय. तर आपण हवा, पाणी आणि जमीन या तिन्ही स्तंभांबद्दल बोललो. आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा येतो यांच्या संरक्षणाचा. आणि हे काम कुणा एका व्यक्तीचं नाहीये, ही आपल्या सगळ्यांची एक सामूहिक जबाबदारी आहे. एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे. हवा, पाणी आणि जमीन ही संसाधनं अमर्याद नाहीत. ती कधी ना कधी संपणारच. त्यामुळे त्यांचं जतन करणं ही आता आपली आवडनिवड राहिलेली नाही, तर ती एक गरज बनली आहे. जगण्यासाठीची गरज. मग आपण काय करू शकतो? छोट्या छोट्या गोष्टींनी सुरुवात करू शकतो. पाणी वाचवा, जमेल तिथे झाडं लावा, कचरा कमी करा आणि सगळ्यात महत्त्वाचं, एक इको फ्रेंडली म्हणजे पर्यावरणपूरक जीवनशैली जगायचा प्रयत्न करा. आपला प्रत्येक छोटा प्रयत्न खूप मोलाचा आहे. आणि जाता जाता फक्त एक प्रश्न, जो आपण स्वतःला विचारायला हवा. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी, आपल्या मुलानातवंडांसाठी कशा प्रकारचं जग मागे सोडून जाणार आहोत? या प्रश्नाचं उत्तर आपल्या आजच्या प्रत्येक कृतीत दडलेलं आहे. नक्की विचार करा.